नमस्कार मंडळी, माझ्या मिनी रेसिपी व्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर रेसिपी सुरू करण्याआधी सकाळची कामं आवरली आणि मी आणि मुद्राने मस्त झाडांना पाणी घातलं आणि मग मी लागले दुपारच्या जेवणासाठी। तर आज मी बनवते आहे अंडा राईस। सो एकदम झटपट होणारा आणि टेस्टी असा हा राईस आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी तेल गरम केलं आणि त्यावर लसूण आल्याची मस्त फोडणी दिली आणि उभा चिरलेला कांदा खरपूस भाजून त्यावर घातलं मी टोमॅटो आणि हे मसाल्यांमध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला। खरं तर आज मला कंटाळा आलेला जेवण बनवायचा, तर झटपट काय होऊ शकतं, तर मला हे सुचलं आणि मी नवीन आज काहीतरी ट्राय केलं। रोज बनवते त्या राईसपेक्षा हा थोडासा वेगळा राईस नक्की ट्राय करून बघू शकता। हे सगळे मसाले परतवून थोडंसं पाणी घालून 2 मिनिटं शिजवून घेतलं आणि कुकरमध्ये मस्त भात बनवलेला। बासमती राईस कुकरमध्ये शिजवायचा असेल तर एक ट्रिक आहे, ती म्हणजे बासमती राईस स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवा आणि मग जेवढा राईस घेतलाय तेवढंच पाणी घालून शिजवून घ्या। थोडंसं मीठ आणि तेल घातलं तरी चालेल। तर हे बघा, ग्रेव्हीमध्ये मी मस्त भात घातला, त्यावर लिंबू पिळलं आणि कोथिंबीर। तर अशा पद्धतीने राईसचा बेस रेडी झालाय। आता मी पुन्हा एका वेगळ्या पॅनमध्ये आलं लसूण फोडणीला टाकलं, त्याचबरोबर कोथिंबीर आणि 2 अंडी अशा पद्धतीने फोडून त्यावर मीठ मसाला टाकून राईसवर मिक्स केला। तर अशी होती आजच्या अंडा राईसची एक वेगळी रेसिपी। तर राईस बघितल्यावर थोडं लवकर भूक लागली, त्यामुळे मस्त जेवून घेतलं आणि झणझणीत भातासोबत लिंबू सरबत एन्जॉय केलं। चला तर ह्या मिनी व्लॉगला मी इथेच संपवते। आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।